नाणे बाजार हा वित्तीय प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो अल्प मुदती निधीची देवाणघेवाण करणारा बाजार आहे. अर्थव्यवस्थेतील तरलता राखणे, पैशाचा प्रवाह नियंत्रित करणे आणि अल्पकालीन वित्तीय गरजा पूर्ण करणे यासाठी नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एक अल्पमुदती निधी उपलब्ध करणे. नाणे बाजार कर्जदारांना त्यांच्या तात्पुरत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अल्पकालीन निधी उपलब्ध करून देतो. 2. तरलता व्यवस्थापन. अर्थव्यवस्थेत पैशाचा साठा, पुरवठा संतुलित ठेवण्याचे काम नाणे बाजार करतो. यामुळे वित्तीय स्थैर्य राखले जाते. 2. मौद्रिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी. मध्यवर्ती बँकेला नाणे बाजाराच्या माध्यमातून पतपुरवठा नियंत्रित करता येतो, ज्यामुळे महागाई व चलनवाढ नियंत्रणात राहते. 4. मागणी व पुरवठा यामध्ये समतोल. नाणे बाजार निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल साधण्यास मदत करतो. 5. सरकारच्या अल्पमुदती गरजा पूर्ण करणे. कोषागार, बिले व इतर साधनांच्या माध्यमातून सरकारला आवश्यक निधी मिळतो. 6. गुंतवणूक पोर्टफोलिओ व्यवस्थापन. गुंतवणूकदारांना कमी जोखीम असलेली साधने उपलब्ध करून देतो, ज्यामुळे जोखीम कमी करता येते. 7. रोख रकमेचा कमी वापर. विविध वित्तीय साधनांमुळे रोख व्यवहार कमी होऊन सुरक्षित व्यवहार वाढतात. 8. व्यापार व उद्योगांना चालना. उद्योग व व्यापारासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देतो, त्यामुळे उत्पादन व व्यापार वाढतो. 9. वित्तीय संस्थांमध्ये समन्वय. बँका, वित्तीय संस्था आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य करतो. 10. आर्थिक स्थैर्य राखणे. नाणे बाजारामुळे पैशाचा प्रवाह नियंत्रित राहतो आणि आर्थिक अस्थिरता कमी होते. निष्कर्ष. अशा प्रकारे नाणे बाजार हा अर्थव्यवस्थेतील तरलता, स्थैर्य आणि विकासासाठी अत्यावश्यक घटक आहे. मजबूत नाणे बाजारामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळते.